नमस्कार, रूप्स रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण घरच्या घरी हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रथम आपल्याला एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे। तर मैदा हा दाबूनच भरायचा म्हणजे त्याचं प्रमाण समजतं। तर इथे मी 1.5 कप मैदा घेत आहे। तर चमच्याच्या सहाय्याने मैदा आजूबाजूला असं करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तुपाचा आणि पाण्याचं प्रमाण समजतं। तर इथे आपल्याला फूड रेड कलर टाकायचा आहे, हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। यानंतर बेकिंग पावडर टाकायचा आहे। तर इथे मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकत आहे। यानंतर साजूक तूप टाकून घेत आहे। तर मी 2 चम्मच मोठे 2 चम्मच साजूक तूप टाकून घेत आहे। आता थोडं पाणी टाकून आपण मैदा मळून घ्यायचा आहे। पाण्याचं प्रमाण थोडं थोडं करून टाकायचं, एकदमच टाकलं की ते पातळ होतं। आपण जे चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ पण मळून घ्यायचं आहे। तर हे सगळं मिक्स करत करत पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी अजून थोडं पाणी टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊ। तर 10 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ पण छान मुरून गेलेलं आहे। याला अजून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। तर आता एका पोळपाटावर घेऊन अजून मळून घेऊ। तर आता बालुशाला लेयर्स येण्यासाठी आपण अजून परत लाटून घ्यायचं आहे आणि चाकूने असं कट करून परत ते एकावर एक ठेवून परत लाटून घ्यायचं म्हणजे आणि काय होतं, बालुशाला एकदम आतून मस्त लेयर्स येतात। तर ही प्रोसेस आपल्या 2 ते 3 वेळा करायची आहे। आता हे सगळं मळून घेऊ। असा रोल करून घ्यायचा। तर आता चाकूच्या सहाय्याने एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढी मोठी बालुशाही बनवायची असेल त्यानुसार। तर अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत मी एकसारखे। तर आता एक गोळा घेऊन गोल करून घेऊ आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे। अगदी अलगद हाताने छिद्र पाडायचं। तर अशा प्रकारे बनवून घ्यायची। तर एक बालुशाही करून झालेली आहे। आता मी दुसरी पण करून दाखवते। सेम तीच प्रोसेस।
तर अशाच प्रकारे मी सगळ्या बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत. तर लगेचच आपण तळायला घेऊ. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपल्याला जास्तच गरम करून घ्यायचं नाहीये. आधी मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं, नंतर लो करून घ्यायचं आणि मग बालुशाही तेलात सोडायची. असे हलके बबल्स यायला पाहिजेत. जास्त जर गरम तेल केलं तर ती आतून कच्ची राहते. तर सगळी बालुशाही मी तेलात सोडलेली आहे. आता अर्धा 1 मिनिटासाठी आपण अजिबात बालुशाहीला हलवायची नाही. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता बालुशाही मस्त तेलात तरंगायला लागली आहे. आता आपण दुसरी साइड पण तळून घेऊ. बालुशाही तळण्यासाठी साधारण 8 ते 9 मिनिटं लागतात लो फ्लेम वरती. तर आपली बालुशाही तळून झालेली आहे. आता झाऱ्याच्या सहाय्याने आपण काढून घेऊ. मस्त अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे बालुशाही. आता एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं पूर्ण. तर प्लेट मध्ये काढून घेऊ. आता राहिलेली बालुशाही पण आपण त्याच प्रकारे तळून घेऊ. तर सगळी बालुशाही मी तेलात सोडून दिलेली आहे. तर तळून झालेली आहे, बाहेर काढू. तर सगळी बालुशाही तळून झालेली आहे. आता लगेचच पाक बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर इथे मी 1 वाटी साखर घेत आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे. तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच लिंबाचा रस टाकत आहे. याने पाक कडक होत नाही. यानंतर वेलची पूड टाकायची आहे. वेलची पूड तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्ही रोज वॉटर पण टाकू शकता. तर आता पाक चेक करून घेऊ. तर आपल्याला कडक पाक बनवायचा नाहीये, हलकासा असा तार तुटायला पाहिजे. तर आता पाक गरमच आहे, तेव्हाच आपल्याला बालुशाही पाकात सोडायची आहे. तर हे सगळं पाकात मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही 1 ते 2 मिनिटांसाठी पाकात डिप करून बाहेर काढून घेऊ शकता. तर हे सगळं मिक्स करून घेऊ पाकात. सगळीकडे पाक लागायला पाहिजे. आता गॅस बंद करून कढई खाली उतरून घेऊ. तर तुम्ही बघू शकता पाक किती कोरडा झालेला आहे. तर पाक जसजसा कोरडा होतो तसतसा बालुशाहीला छान व्हाईट कोटिंग येते.
तर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त बालुशाहीला असा व्हाईट कलर आलेला आहे. तर आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. तुम्ही गार्निश करायला वरती पिस्ता पण लावू शकता. तयार आहे आपली हलवाई स्टाईल बालुशाही. तर तुम्ही पण नक्की करून बघा. खूप इन्स्टंट होते आणि अगदी कमी साहित्यात देखील तयार होते. तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रूप्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही लगेचच माझ्या नवीन रेसिपीचा व्हिडिओ पाहू शकाल. तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.